तर ट्रान्झिस्टर हा फर्स्ट क्वेश्चन आपण काल पाहिला. आपण काय पाहिलं त्याच्यामध्ये? बायपोलर म्हणजे काय, युनिपोलर म्हणजे काय, टू बेसिक टाईप ऑफ ट्रान्झिस्टर, बायपोलर अँड युनिपोलर. आणि त्याच्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे? बायपोलर युनिपोलर नंतर आपण कन्स्ट्रक्शन पाहिलं. बायपोलर म्हणजे पण काय पाहिलं, युनिपोलर म्हणजे काय पाहिलं आपण. बायपोलरचे परत टू टाईप्स, NPN आणि PNP. NPN आणि PNPचं कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं. मी एक काढते फक्त NPN. साईजमध्ये कलेक्टर मोठा असतो, हा मीडियम आहे आणि हा सगळ्यात कमी. ठीक आहे, इकडे आपण दाखवलं इमिटर, हा बेस, हा कलेक्टर, टर्मिनल त्याचे. आता आपल्याला काढायचं आहे NPN. आपण NPN बघतोय. NPN म्हटलं की N मध्ये आपण दाखवायचे इलेक्ट्रॉन. आपण हे साईडला दाखवू, इमिटर, हा बेस आणि हा कलेक्टर. ठीक आहे, NPN वरती लिहायचे म्हणजे लक्षात येईल. NPN इकडे पण निगेटिव्ह N आणि इकडे पण N आहे, मध्ये आहे तो बेस, होल्स. ठीक आहे, किती पण दाखवू शकतो. ही झाली NPN ची फिगर. सेम PNP येईल, फक्त आतलं स्ट्रक्चर काय होणार आहे, बदलणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 3 टर्मिनल्स, इमिटर, बेस, कलेक्टर, 2 जंक्शन, 3 टर्मिनल, 3 रिजन. हे जे सेमीकंडक्टर रिजन वापरले आपण, NPN, याला रिजन असं आपण म्हणतो. 3 रिजन, 3 टर्मिनल, 2 जंक्शन, ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन. 3 टर्मिनलची नावं आपण पाहिली काल, कलेक्टर, बेस आणि इमिटर. NPNचा सिम्बॉल आपण पाहिलेला आहे काल. हा कलेक्टर, सेंटरला बेस आणि खाली असतो तो इमिटर. डाऊनवर्ड दिशेला ॲरो आहे म्हटलं की तो झाला NPN ट्रान्झिस्टर. हा झाला NPN ट्रान्झिस्टर. ठीक आहे, तर ॲरो डायरेक्शन आपण अपवर्ड काढली इथं, तर तो PNPचं सिम्बॉल होतो आणि PNPचं कन्स्ट्रक्शन येईल. आपण फक्त आज एक पाहतोय इथं NPN. आता ट्रान्झिस्टरचं बेसिक कन्स्ट्रक्शन आपण शिकलेले आहेत काल. इमिटर म्हटलं की तो इलेक्ट्रॉन किंवा होल काय करेल, इमिट करेल, पुढे पाठवेल. ठीक आहे, इमिट होतात त्याच्यापासून इलेक्ट्रॉन किंवा होल्स. आणि कलेक्टर हा गोळा करतो, कलेक्ट करतो इमिटरने सोडलेले इलेक्ट्रॉन किंवा होल्स. आणि बेसचं काम आहे की ह्या ज्या प्रोसेसवरती काय करणे, कंट्रोल ठेवणे. इमिटरनी इलेक्ट्रॉन किंवा होल सोडून कलेक्टरला गोळा होईपर्यंत जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसवरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोणतं असतं, तर बेसचं असतं. ठीक आहे, आपण डुपिंग पाहिलं, आपण साईज पाहिल्या. साईज सगळ्यात मोठी पण मीडियम डुबडा आहे. याच्यामध्ये साईज मीडियम आहे पण हा हेवीली डुबडा आहे. आणि बेस हा लाईटली डुबडा आहे, साईज पण कमी आहे, थिन इन साईज. आपण हे टोटली कन्स्ट्रक्शन काल पाहिलं. आता याच्यानंतर जो सेकंड क्वेश्चन आहे आपलं, राईट शॉर्ट नोट ऑन बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर, और हाऊ मेनी मेथड्स फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर, और विच इज द प्रॉपर मेथड फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर. ह्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. मग आता आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या वेळेला डायोडला तुम्ही फॉरवर्ड बायस किंवा रिव्हर्स बायस आपण करतो, डायोडला बायस करायचं असेल, डायोडला एकच जंक्शन होतं आणि एकच बॅटरी आपल्याला लागत होती आणि मग त्याच्यामध्ये 2च पद्धती, फॉरवर्ड किंवा रिव्हर्स. ठीक आहे, आता ट्रान्झिस्टरमध्ये बघा जंक्शन आहेत 2. पहिलं जंक्शन जे आहे ते इमिटर आणि बेसमध्ये आहे, हे जंक्शन. हे जे जंक्शन दिसते आपल्याला, पहिलं जंक्शन आपलं आहे ते इमिटर आणि बेसमध्ये येईल. इमिटर आणि बेसच्या टर्मिनलमध्ये एक जंक्शन आहे. सेकंड जंक्शन जे आहे ते बेस आणि कलेक्टरमध्ये आहे. बिकॉज ऑफ 2 जंक्शन वी रिक्वायर्ड 2 बॅटरीज. बिकॉज ऑफ 2 जंक्शन वी रिक्वायर्ड 2 बॅटरीज फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरला बायस करायचंय म्हणजे काय, त्याला सप्लाय द्यायचंय. बायस करणे म्हणजे सप्लाय देणे, हे आपण आधी पण पाहिलेले डायोडच्या वेळेला. त्याच्या 2 पद्धती पाहिल्या आपण, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. तिथं एकच जंक्शन होतं डायोडमध्ये, इथं मात्र 2 जंक्शन्स आहेत. बिकॉज ऑफ 2 जंक्शन वी रिक्वायर्ड 2 बॅटरी फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर. आपल्याला 2 बॅटरी लागतील. एक आपल्याला इथं जोडावी लागेल, एक आपल्याला इथं जोडावी लागेल. बघा, सप्लाय द्यायचा असेल आपल्या ट्रान्झिस्टरला तर ह्या पद्धतीने आपल्याला सप्लाय द्यावी लागेल, इथं आणि इथं. हे एक जंक्शन झालं आणि हे एक जंक्शन झालं बिकॉज ऑफ 2 जंक्शन्स. पहिलं जंक्शन जे आहे ते इमिटर आणि बेसमध्ये, सेकंड जंक्शन इज बिटवीन बेस अँड कलेक्टर. असे 2 जंक्शन झाले. ठीक आहे, मग आता त्याच्या किती पद्धती आहेत. आता आपल्याला 2 बॅटरी वापरायचे किंवा 2 सप्लाय द्यायचे आपल्याला. तर ह्या 2 सप्लायच्या ज्या पद्धती आहेत त्या 3 पद्धती आहेत. पहिली आहे ती FF, सेकंड आहे ती RR आणि थर्ड आहे ती FR. 2 बॅटरी असल्यामुळं आपण ह्या 3 पद्धतीने त्याला सप्लाय देऊ शकतो. दोन्ही फॉरवर्ड बायस करू शकता, दोन्ही रिव्हर्स बायस करू शकतो आपण
आणि तिसरी जी मेथड आहे, पहिलं जंक्शन करायचं फॉरवर्ड आणि दुसरं जंक्शन करायचं रिव्हर्स. आता ट्रान्झिस्टरला आपण ॲम्प्लिफायर म्हणून वापरण्याच्या दृष्टीने आपण पाहतो आहोत. जेव्हा त्याला स्विच म्हणून वापरायचं आहे तेव्हा हे बदलतं परत. आता आपण ॲम्प्लिफायरच्या दृष्टीने त्याला पाहत आहोत. तर ॲम्प्लिफायरच्या दृष्टीनं ह्यापैकी कोणती मेथड योग्य आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि कशा पद्धतीनं. ठीक आहे, ह्याच्या 3 मेथड्स आहेत बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर, FF, RR अँड FR. इन FF both two junctions are forward biased. In RR both two junctions are reverse biased. In FR first junction is forward and other junction is reverse biased. आता आपण पहिले बघूया की जर तुम्ही पहिलं घेतली, आपण पहिली मेथड आपण चूज केली, इफ टू जंक्शन्स आर फॉरवर्ड बायस्ड, देन व्हॉट हॅपन, व्हेरी लार्ज करंट फ्लो थ्रू ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर डज नॉट गिव्ह कंट्रोल ॲक्शन बिकॉज इट गोज इनटू सॅच्युरेशन. सॅच्युरेशन मीन्स अनकंट्रोल्ड करंट. सॅच्युरेशन मीन्स अनकंट्रोल्ड करंट ट्रान्झिस्टरमध्ये काय होतो, फ्लो होतो, जो की तो कंट्रोल नाही करू शकत. सॅच्युरेशनला स्टेज जेव्हा जाते ट्रान्झिस्टरची त्यावेळेला ट्रान्झिस्टर हा कंट्रोल करू शकत नाही करंटवरती. त्यामुळं जी फर्स्ट मेथड आहे आपली FF ती यूज नाही केली जात जेव्हा ट्रान्झिस्टरला आपण ॲम्प्लिफायर म्हणून वापरणार आहे. दोन्ही जंक्शन जेव्हा आपण फॉरवर्ड बायस करूया, इतका करंट होतो त्याच्यामध्ये, लार्ज प्रमाणामध्ये करंट होतो आणि ट्रान्झिस्टर जातो सॅच्युरेशन स्टेजला. सॅच्युरेशन स्टेजला ट्रान्झिस्टर गेला की तो त्याचा कंट्रोल राहत नाही त्याच्यावरती. ठीक आहे, मग सेकंड मेथड आहे RR. इन RR मेथड बोथ जंक्शन किंवा टू जंक्शन्स आर रिव्हर्स बायस्ड. दोन्ही जंक्शन्स आपण रिव्हर्स बायस केले, करंट वाहील का सांगा मला. दोन्ही जंक्शन रिव्हर्स बायसमध्ये आहे म्हणजे ट्रान्झिस्टर तुमचा गेला कट ऑफ स्टेजला. कट ऑफ मीन्स ऑफ, कट ऑफ म्हणतात त्याला. आणि जेव्हा हाय लार्ज करंटमध्ये जातो तेव्हा तो सॅच्युरेशनला गेला असं आपण म्हणतो. ट्रान्झिस्टर 3 स्टेजमध्ये काम करतो. ट्रान्झिस्टरला जर पाहिलं आपण तर 3 स्टेजमध्ये काम करतो. ही त्याची कट ऑफची स्टेज, ही सॅच्युरेशनची स्टेज आणि जी सेंटर आहे त्याची ती ॲक्टिव्ह स्टेज. सेंटर आहे ती ॲक्टिव्ह स्टेज. ठीक आहे, त्याचा जर ग्राफ पाहिला आपण, ऑफ म्हणजे झिरो करंट जेव्हा असेल तो ऑफ आहे, कुठलाही सप्लाय आपण दिलेला नसतो त्यावेळेला कट ऑफ. ज्या वेळेला खूप जास्त करंट होतो त्याच्यामध्ये अनकंट्रोल त्यावेळेला तो सॅच्युरेशनला जातो. आणि ॲक्टिव्ह रिजनमध्ये ट्रान्झिस्टर कधी असतो, जेव्हा सेंटरला ॲक्टिव्ह आहे तर तो FR मेथडने ॲक्टिव्हला असतो. ठीक आहे, आता FR म्हणजे काय, पहिलं जंक्शन आपण करायचं फॉरवर्ड बायस आणि सेकंड जंक्शन आपण करायचं रिव्हर्स बायस. म्हणजे थर्ड मेथड जी आहे तीच मेथड काय आहे, FR मेथड इज अ प्रॉपर मेथड फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर. ॲम्प्लिफायरसाठी आपण FR ही मेथड वापरतो. EB जंक्शन, EB म्हणजे काय, इमिटर आणि बेसमधलं जंक्शन. EB जंक्शन आपण करतो फॉरवर्ड बायस आणि बेस आणि कलेक्टरचं जंक्शन आपण करतो रिव्हर्स बायस. आणि मग FR मेथड वापरल्यानंतर तो कंट्रोल्ड डिव्हाइस म्हणून काय येतो ट्रान्झिस्टर आपण यूज करू शकतो. म्हणून ॲम्प्लिफायरसाठी पहिलं जंक्शन फॉरवर्ड आणि दुसरं जंक्शन रिव्हर्स बायस म्हणजे FR ही मेथड आपण काय करतो, यूज करतो. आपल्याला क्वेश्चन आहे की बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टरवरती आपल्याला काय करायचं आहे, नोट लिहायची आहे किंवा कुठल्या मेथड असतात आणि त्यातली कुठली मेथड योग्य आहे हा क्वेश्चन आहे आपल्याला. मग आपण देऊ शकतो तिथे किती ट्रान्झिस्टरला 2 जंक्शन्स आहेत म्हणून आपल्याला 2 सप्लाय लागणार आहेत. मग पहिलं जंक्शन कुठलं आहे तर इमिटर बेस, सेकंड जंक्शन कुठलं आहे बेस टू कलेक्टर. ठीक आहे, बिकॉज ऑफ 2 जंक्शन वी रिक्वायर 2 बॅटरीज और 2 सप्लाय फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर. मग त्याच्यामध्ये कोणते मेथड्स आहेत, वी यूज 3 मेथड्स फॉर 2 जंक्शन. First method is FF, second is RR and third is FR. In FF method, both 2 junctions are forward biased. Second, both junctions are reverse biased. Third method is first junction is forward, other is reverse biased. If we use FF method, then in transistor very large current flow, which is not controlled current. Transistor goes into saturation region. Therefore, this method is not useful. Okay. Other method RR. If both 2 junctions are when we reverse biased, then what happen? Current will not flow in the transistor. कुठलाही करंट याच्यामध्ये वाहणार नाही जेव्हा तुम्ही दोन्ही जंक्शन काय करताल, रिव्हर्स बायस करताल. डायोडमध्ये पाहिलं आपण रिव्हर्स बायसमध्ये डायोडमध्ये करंट वाहणार नाहीये. तसंच याच्यामध्ये पण दोन्ही जर जंक्शन तुम्ही रिव्हर्स बायस केले तर कुठल्याच जंक्शनमध्ये किंवा ट्रान्झिस्टरमध्ये करंट आपल्याला काय मिळणार नाही. त्याच्यामुळे रिव्हर्स बायस ही मेथड काय आहे की वापरत नाही आपण.
राहिली लास्ट मेथड. वेन वी यूज FR मेथड, फर्स्ट जंक्शन इज फॉरवर्ड, अदर इज रिव्हर्स बायस. दिस मेथड इज प्रॉपर मेथड फॉर बायसिंग ऑफ ट्रान्झिस्टर because transistor goes into active region. It used as a control device. कंट्रोल डिव्हाइस इथं महत्वाचं आहे आपल्याला. करंट वरती कंट्रोल ठेवण्याचं काम ह्या ऍक्टिव्ह रिजन मध्ये केलं जातं. आणि ट्रान्झिस्टर ऍक्टिव्ह रिजन मध्ये कधी जातो, जेव्हा आपण FR मेथड वापरतो. पहिल्या मेथड मध्ये तो जातो सॅच्युरेशनला, सेकंड मेथड मध्ये जातो तो कट ऑफला. कट ऑफ म्हणजे ऑफच राहतो, तो झिरो करंट व्हायला त्याच्यामध्ये. आणि लास्ट मेथड आहे FR मध्ये मात्र तो असतो ऍक्टिव्ह रिजन मध्ये. आणि जेव्हा ट्रान्झिस्टर ऍक्टिव्ह रिजन मध्ये काम करतो, तो कंट्रोल्ड डिव्हाइस म्हणून काम करतो. ठीक आहे. तर ह्या ट्रान्झिस्टरच्या 3 पद्धती आणि 2 सप्लाय का द्यावे लागतात हे आपण क्वेश्चन आपण पाहिला. याच्यावरती क्वेश्चन कसा जरी आपला आला तरी आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आपण समोर लिहिलेलं आहे. राईट वर्किंग ऑफ NPN ट्रान्झिस्टर. आता आपण कन्स्ट्रक्शन संपलं, आता वर्किंग पाहतोय आपण. कन्स्ट्रक्शन म्हणल्यानंतर काय लिहितो आपण, जंक्शन किती, टर्मिनल किती, त्याचे नाव किती, ट्रान्झिस्टरचे प्रकार किती, हे झालं सगळं कन्स्ट्रक्शन. म्हणजे ते दिसतं ते आपण लिहितो. तर वर्किंग म्हटल्यानंतर वर्किंग किंवा ऑपरेशन, जेव्हा असे क्वेश्चन येतात आपल्याला, त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, सप्लाय दिल्यानंतर आतमध्ये काय होतं ते आपण वर्किंगमध्ये लिहितो. ठीक आहे. आता ट्रान्झिस्टरचं सेम तेच कन्स्ट्रक्शन काढले, फक्त इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आपण ह्या ॲरोने दाखवली की इलेक्ट्रॉन्स कसे वाहतात हे फक्त ॲरो दाखवतो आपल्याला. बाकी तेच आहे, कन्स्ट्रक्शन आहे, 2 जंक्शन आहेत आणि ते 2 जंक्शनला आपण काय केलेलं आता सप्लाय दिलेलं आहे. ठीक आहे. आता मेथड आपण पाहिले आताच की FF, त्याच्यानंतर RR आणि FR. त्यापैकी FR ही मेथड आपण वापरतो. आता मी इथं FR ही मेथड वापरलेली बघा. इथे निगेटिव्ह ह्या जंक्शनची सुरुवात EB म्हणजेच इमिटर बेस जंक्शनची सुरुवात निगेटिव्हने झालेली आहे आणि बेस कलेक्टरची जंक्शनची सुरुवात पण निगेटिव्हने झालेली आहे. तरी सुद्धा पहिलं जंक्शन आहे आपलं फॉरवर्ड बायस आणि दुसरं जंक्शन आहे आपलं रिव्हर्स बायस. ते कसं आपण बघूया. ठीक आहे. बेस तुमचं पॉझिटिव्ह आहे, NPN आहे, म्हणजेच याच्यामध्ये आहेत इलेक्ट्रॉन्स, याच्यामध्ये आहे होल, यामध्ये आहेत इलेक्ट्रॉन. ठीक आहे. बेस तुमचं पॉझिटिव्ह आहे. बेसला बघा कुठला सप्लाय दिला आपण, पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनला सप्लाय कुठला दिलं, निगेटिव्ह. पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आलं, निगेटिव्हला निगेटिव्ह आलं, त्यामुळं फर्स्ट जंक्शन तुमचं झालं फॉरवर्ड बायस. तर सेकंड बघा, बेस पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह बेसला आपण इथे निगेटिव्ह देतोय, त्यामुळे सेकंड जंक्शन जे आहे ते रिव्हर्स बायसमध्ये जाईल. फर्स्ट जंक्शन फॉरवर्ड बायस, सेकंड जंक्शन रिव्हर्स बायस. कनेक्शन पाहत असाल तुम्ही तर पहिलं जिथे दिसतं ते आपण एकच सेल जोडलेलं दाखवतोय, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह म्हणजे एक सेल झाला. इथं अनेक सेल म्हणजे बॅटरी वापरली आपण. पहिलं जंक्शन हे लो व्होल्टेज बॅटरीनी कनेक्ट केलं जातं आणि जे दुसरं जंक्शन आहे ते हाय व्होल्टेज बॅटरीने काय केलं जातं, कनेक्शन केलं जातं. हे पहिले 1-2 पॉईंट आपल्याला काय करायचे, लिहायचे. कनेक्शन विषयी आपल्याला सांगायचं आहे. EB जंक्शन इज कनेक्टेड विथ लो व्होल्टेज बॅटरी, BC जंक्शन इज कनेक्टेड विथ हाय व्होल्टेज बॅटरी. ठीक आहे. समजलं. बेस पॉझिटिव्ह आहे आणि जेव्हा बेसला पॉझिटिव्ह सप्लाय देतात त्यामुळे इकडचं जंक्शन काय झालं, फॉरवर्ड बायस. ह्याच बेसला तुम्ही निगेटिव्ह सप्लाय दिला की इकडचं जंक्शन काय झालं तुमचं, रिव्हर्स बायस. म्हणजे FR ही मेथड आपण वापरली. NPNचं वर्किंग कळालं की PNP तुम्हाला त्याच्यामुळे लिहिता येईल. हे समजणं महत्वाचं आहे, कारण PNP मी शिकवणारच नाहीये. NPN तुम्हाला हा क्वेश्चन दिल्यानंतर तुम्ही PNP स्वतः लिहायचं आहे. याच्या अपोजिट फिगर काढायची. आता तिथं सप्लाय पॉझिटिव्हने स्टार्ट होईल, दोन्ही पहिले पॉझिटिव्ह येतील. जसं सोपं लक्षात ठेवायला, NPN 2 N आहेत म्हणून इथं दोन्ही निगेटिव्ह सप्लाय काढायचे. PNP, P आणि P दोन्ही सप्लायची सुरुवात पॉझिटिव्हने करायची जेव्हा PNPचं वर्किंग लिहा. ठीक आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स वाहतील, त्याच्यामध्ये होल्स वाहतील, हा फरक. आता कनेक्शनकडे लक्षात द्या. तुमचा इमिटर इमिट करतो इलेक्ट्रॉन किंवा होल्स, त्याच्यामुळे सुरुवात सुद्धा इमिटर पासून होईल. निगेटिव्ह टर्मिनल आता इथं जे लिहिलेले आहे VBB आणि VCC, आता हे कुठून आले तर 2 जंक्शन मधलं व्होल्टेज आहे. मग कुठल्या जंक्शन मधलं आहे, इमिटर आणि बेस. ऍक्च्युअली असं यायला पाहिजे होतं VEB, म्हणजे ह्या इमिटर आणि बेस मधलं व्होल्टेज, आणि इकडं काय यायला पाहिजे होतं VBC, म्हणजे बेस टू कलेक्टर जंक्शन मधलं व्होल्टेज. पण हे थोडंसं म्हणायला अवघड जातं म्हणून हे प्रचलित परत सोपे शब्द आलेले आहेत. VBB म्हणतो आपण आणि इकडे VCC म्हणतो आपण. ठीक आहे. पण ऍक्च्युअल शब्द आहे तो VEB आणि इकडं VBC असं लिहिलं तरी चालतं. पण सगळीकडे आता आपण हेच वापरतो, VBB आणि VCC, की आपल्याला सोपं जातं. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ फर्स्ट जंक्शन किंवा फर्स्ट सप्लाय VBBचं इमिटरचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे ते काय करेल, as soon as we connect battery or we start battery, negative terminal of emitter repel the electron toward the base.
रिपल इलेक्ट्रॉन्स, आता इमिटरकडे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे तो काय करेल, इलेक्ट्रॉन्स इमिट करायला चालू करेल जेव्हा तुम्ही बॅटरी चालू करताय. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ इमिटर इमिट्स द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द बेस बिकॉज बेस इज अ पॉझिटिव्ह रिजन. बेस आपला आहे तो पॉझिटिव्ह रिजनचा आहे, त्यामुळे इमिटर मधले इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला चालू होतील. जसं आपण सप्लाय चालू केलं की इमिटर इमिट करायला चालू करेल बेसच्या दिशेने. ठीक आहे. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी or emitter emits the electron or repel the electron towards the base. ठीक आहे. those electron enter in base region. बेस रिजन मध्ये एंटर करतील इमिटरनी सोडलेले इलेक्ट्रॉन्स बिकॉज बेस इज अ पॉझिटिव्ह रिजन. बेस इज अ पॉझिटिव्ह रिजन बट बेस साइज इज व्हेरी थिन. बेस इज अ थिन इन साइज अँड लाइटली डूप्ड ऑल्सो. Lightly doped, thin inside. So few electron is recombined with holes. Few electron is recombined with holes of base. याच्यामध्ये साईज कमी आहे बेसची आणि जेवढे बेस मध्ये होल्स असतील त्यासोबत हे काय करतील, पेअर तयार करतील किंवा रिकंबाईन होतील. मग आता राहिलेल्या इलेक्ट्रॉनचं काय, ह्याची साईजच कमी आहे बेसची आणि बेस हा लाईटली डूप्ड पण आहे, त्याच्यामध्ये कमी होलची संख्या असते. जितके होल्स आहेत त्यासोबत हे इलेक्ट्रॉन काय करतील, पेअर तयार करतील किंवा रिकंबाईन होतील असं म्हणू शकतो आपण. मग राहिलेले इलेक्ट्रॉन जे आहेत रिमेनिंग इलेक्ट्रॉन आर कलेक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ कलेक्टर किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी थ्रू कलेक्टर. ठीक आहे. कलेक्टरला जे पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे आपण त्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे रिमेनिंग राहिलेले इलेक्ट्रॉन जे आहेत सगळे ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. म्हणजे करंट आपला इथून स्टार्ट झाला तो इथंपर्यंत आला. या म्हणायचं आहे वर्किंग ऑफ NPN ट्रान्झिस्टर. अगदी सिंपल आहे. बघा तुम्ही बॅटरीचा सप्लाय चालू केला, आपलं पहिलं जंक्शन आपण फॉरवर्ड केले, सेकंड रिव्हर्स केले. तुम्ही बॅटरी चालू केली की निगेटिव्ह टर्मिनल जे आहे इमिटरचं ते निगेटिव्ह टर्मिनल इमिटर सोडायला इलेक्ट्रॉन्स सोडायला चालू करेल. इमिट करतो इलेक्ट्रॉन्स इमिटर कधी NPN मध्ये. PNP असेल तर त्याच्यामध्ये तो होल्स काय करेल, इमिट करेल. आता ट्रान्झिस्टर NPN आहे आपला, NPN आहे म्हणजे की इमिटरकडे इलेक्ट्रॉन्स आहेत, तो इलेक्ट्रॉन्स इमिट करायला चालू करतो. इलेक्ट्रॉननी इमिट केलेले इलेक्ट्रॉन बेसमध्ये येत आहेत कारण बेस हा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह रिजन आहे बेस, पॉझिटिव्ह टाईप मटेरियलचा आहे पण कमी साईजचा आहे आणि कमी डुपिंगचा आहे. मग याच्यामुळे काय होईल, जेवढे होल्स बेसकडे आहेत त्यासोबत हे इलेक्ट्रॉन्स रिकंबाईन होतील, परंतु राहिलेले जे इलेक्ट्रॉन रेस्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी थ्रू कलेक्टर. कलेक्टरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जी बॅटरी आपण जोडलेली आहे त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे राहिलेले सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, अट्रॅक्ट होतात. म्हणजे इमिटरनी सोडलेले इलेक्ट्रॉन थोडेसेच बेस रिजन मध्ये जात आहेत, नाहीतर सगळे कलेक्टर काय करतो, आपला गोळा करतो. मग आता याच्यावरून दोन इक्वेशन आपले काय होत आहेत, तयार होत आहेत. बघा इमिटरनी सोडलेले इलेक्ट्रॉन सगळे कलेक्टर गोळा करतो, थोडेसेच इथे जात आहेत. म्हणजे जवळपास IE हा करंट म्हणजे इमिटर करंट हा नियरली इक्वल असतो कलेक्टर करंटशी. नियरली इक्वल कारण बेसमध्ये थोडे जात आहेत, करेक्टली इक्वल असं म्हणू शकत नाही. इमिटर करंट हा कलेक्टर करंटशी काय आहे, नियरली इक्वल. हे झालं पहिलं इक्वेशन. इक्वेशन फार महत्वाचं आहे कारण याच्यानंतर आपल्याला इक्वेशननी सॉल्व्ह केलेलं करंटचं इक्वेशन आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. ह्या दोन इक्वेशनचे डिपेंडिंग असणार. IE करंट इज नियरली इक्वल टू IC. इमिटरचा करंट हा नियरली इक्वल आहे कलेक्टर करंटशी. आणखीन काय आपण म्हणू शकतो, IE इज इक्वल टू, आता याच्याप्रमाणे जर गेलो आपण की थोडेसे इथं जात आहेत आणि राहिलेले इथं जात आहेत, ह्या दोन करंटची जी बेरीज असेल ती इमिटरच्या करंट एवढी येईल. IE इज इक्वल टू IB प्लस IC. हे झालं सेकंड इक्वेशन. IE इज इक्वल टू IB प्लस IC. इमिटरने सोडलेले इलेक्ट्रॉन थोडेच इथं येतात, नाहीतर राहिलेले सगळे इथं जातात. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती इथं आणि इथं जाते. म्हणजे याच्या बरोबर काय होईल, हे प्लस हे. IE इज इक्वल टू IB प्लस IC. ठीक आहे. वर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला समजलं की तुम्ही PNP लिहू शकता. इलेक्ट्रॉनच्या जागी आपल्याला होल्स लिहायचे, निगेटिव्ह टर्मिनलच्या जागी पॉझिटिव्ह टर्मिनल आपल्याला काढायचे. फिगर फक्त उलटी होईल. इथं PNP लिहायचं आहे आणि दोन्ही सप्लाय पॉझिटिव्हनी चालू होतील. ठीक आहे. अगदी सोपं असं वर्किंग आहे. आणि याच्यानंतर मग आपण अल्फा आणि बीटाचं रिलेशन काय असतं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे.